पुण्यातील नवले ब्रिज येथील जे अपघातांचे सत्र चालू आहे गेल्या काही वर्षांमध्ये, त्यात आत्तापर्यंत बऱ्याच नागरिकांचा जीव गेलेला आहे. काहींना अपंगत्व आलेले आहे. त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक, मानसिक, शारीरिक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, जे की भरून न काढता येणारे आहे. यावरती प्रशासनाने विविध उपाययोजना राबवलेल्या आहेत, भविष्यातही राबवतील. परंतु मी येथे काही उपाय सुचवू इच्छितो. याच्यावर प्रशासनाने जरूर विचार करावा. प्रशासनाने येथे स्पीड लिमिट 60चे केले पूर्वी. आत्ता नुकत्याच झालेल्या अपघातानंतर येथे स्पीड लिमिट हे 30चे करण्यात आलेले आहे. त्यासाठी दंड ठेवलेला आहे 5,000 रुपये. परंतु प्रशासनाने येथे याचा विचार करावा की हायवेवरती 30च्या स्पीडने गाडी चालवणे हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? येथे जो बोगदा आहे त्या बोगद्यातून बाहेर आल्यानंतर जो तीव्र उतार आहे, जो नवले ब्रिजपर्यंत पसरलेला उतार आहे, कंटिन्यू मधला उतार, सलग उतार, या उतारावरती गाडीचे स्पीड नियंत्रणात आणणे हे प्रॅक्टिकली ड्रायव्हरला शक्य होत नाही. तर यामुळे होणार हेच आहे की फक्त दंड गोळा केले जातील 5,000 रुपयाचे, परंतु अपघातांचे प्रमाण काही थांबणार नाही. येथे एक मूळ मुद्दा आपण हा निश्चितच लक्षात घ्यायला हवा की बोगद्यामध्ये आम्हाला, इन्क्लुडिंग मी, आम्हाला स्पीडने गाडी चालवण्याची सवय आहे. बोगद्यात एक थ्रिल अनुभवण्यासाठी स्पीडने गाड्या चालवल्या जातात. अगदी 80, 100, 110, 120च्या स्पीडने बोगद्यातून गाडी ही चालवली जाते. जेव्हा बोगदा संपतो, तो बोगदा संपल्यानंतर जो उतार चालू होतो, येथे इतक्या मोठ्या स्पीडनंतर गाडी कंट्रोल करून 30वर आणणे, पूर्वी 60, 30वर आणणे हे प्रॅक्टिकली शक्य आहे का, याचा प्रशासनाने निश्चितच विचार करावा. यावरती नागरिकांवरती, आमच्यावरती अवलंबून राहू नये. आम्ही काही बोगद्यातून गाडी स्लो चालवणार नाही. तर त्यामुळे आमच्या या हॅबिटवरती प्रशासन कसे कंट्रोल आणू शकते, बोगद्यातून गाडी स्लो कशी करता येईल, कशी चालवता येईल, याचा विचार प्रशासनाने करावा. त्या संदर्भित काही नियमावली आणि काही निर्बंध कसे घालता येतील याचा प्रशासनाने विचार करून बोगद्यातून वेगाने होणारा प्रवास हा कसा टाळता येईल, कमी करता येईल, याचा विचार करावा. बोगद्यातून एकदा हळू गाडी बाहेर निघाली की ती ॲटोमॅटिकली त्याच स्पीडने पुढे कंटिन्यू जाऊ शकते. धन्यवाद.